केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर येथे गेल्या 23 दिवसांपासून आंदोलन चालू आहे सीजेपीचं आणि त्याचसोबत सोनम वांगचुक यांचं। अचानक सोनम वांगचुक यांना परवा सकाळी 7 वाजता पोलीस आले आणि उचलून घेऊन गेले। त्यांच्या तब्येतीचं कारण सांगून आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशातील तरुण अक्षरशः पेटून उठलेले आहेत आणि त्याचे पडसाद आता कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। आज दिल्ली ते जंतर मंतर येथून डायरेक्ट संसद भवनापर्यंत एक मोर्चा जाणार होता, ज्याला की काल रात्री पोलिसांनी काही नियमावली देत तो रद्द केला आणि त्याला परवानगी दिली नाही आणि त्याचे पडसाद मात्र आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, कोल्हापूर आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा। आता आपण शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आहोत आणि आता आपल्या सोबत प्रोटेस्टला समर्थन देण्यासाठी आणि त्याचबरोबर सोनम वांगचुक यांच्या बाजूने आपले विचार मांडण्यासाठी हे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय म्हणणं आहे तुमचं नेमकं। नमस्कार, मी अमोल देशमुख। आज या ठिकाणी शिवाजी विद्यापीठामध्ये हा मुकमोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। तर गेली 20 दिवस आपण बघतोय की सोनम वांगचुक यांना जे काही आंदोलन उभा केलेलं आहे, जो लोकलढा उभा केलेला आहे, या लोकलढ्याचं समर्थन करण्यासाठी महाराष्ट्रातून असेल, भारतातून असेल, अनेक विद्यार्थी जनसमुदाय एकत्रित येत आहे। तर या सगळ्यांना रोखू पाहणारं हे सरकार यांचा मी प्रथमतः या ठिकाणी निषेध करतो आहे। आणि यानंतर या विद्यापीठामध्ये आम्ही ज्यावेळेला हा मुखमोर्चा आणत असताना सकाळी देखील आम्हाला थोडंसं विद्यापीठामध्ये हा मुखमोर्चा काढू नका असं थोडंसं आम्हाला सांगण्यात आलं, परंतु आम्हाला या विद्यापीठानं सहकार्य केलं। परंतु यानंतर आम्ही जर पाहिलं या ठिकाणी, तुम्ही जर सगळे बघितलं चित्र, तर गेली 20 दिवस जे काही सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन करत असताना ज्या काही दडपशाही मार्गाने त्या ठिकाणी थांबवण्यात आलं होतं, परंतु हा आज या ठिकाणी तुम्ही सकाळपासून जर बातम्या बघितल्या असतील तर दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जो काही धुमाकूळ घातलेला आहे तोच आमचा खऱ्या अर्थाने विजय असं मला वाटतंय। जंतर मंतर इथे काही क्षणापूर्वी म्हणजे साधारण 1 तासाभरापूर्वी सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे आंदोलकांच्या वरती, काय म्हणणं आहे? लाठीचार्ज हा खरं तर दडपशाहीचा आहे, ही काही लोकशाही नाही आहे। लोकशाही मार्गाने जर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या ठिकाणी ऐकून घेणं गरजेचं आहे। लोकशाही मार्ग कशाला म्हणायचं? लोकशाही मार्ग म्हणजे जंतर मंतरवरून लोकांना घालवणं, तुमच्या मागण्या आम्ही ऐकूनच घेणार नाही, तर हा लोकशाही मार्ग नाही असं मला वाटतंय। जंतर मंतर येथे काल संध्याकाळपासून जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की त्या ठिकाणी काही दगडांनी भरलेले ट्रक सुद्धा होते। काल रात्रीपर्यंत एका ट्रकचा व्हिडिओ व्हायरल होता आणि आता दुसऱ्या ट्रकचा देखील व्हिडिओ व्हायरल होतो, काय सांगाल त्याबद्दल? अगदी हे खरं असू शकतं, कारण हा मोर्चा एवढं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेला आणि सत्याच्या बाजूने आहे खऱ्या अर्थानं, आणि सत्याच्या बाजूने उभा राहत असताना हे काही चुकीचा मार्ग नाही। तर शिव शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन जाणार हा काफिला आहे आणि हा काफिला थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे षडयंत्र घडवून आणलं जाऊ शकतं असं मला वाटतंय। सोनम वांगचुक यांचं अन्नत्याग आंदोलन अजूनही चालू आहे असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे। हॉस्पिटलमधून त्यांनी जे काही टिश्यू पेपरवरती नोट वगैरे लिहून दिला की ते अजूनही अन्नत्याग आंदोलन करतायत, त्यांना फक्त सलाईन वगैरे दिली जाते, पाणी वगैरे प्यायला दिलं जातं। पण त्याची पार्श्वभूमी पाहता सोनम वांगचुक यांनी आंदोलना स्थळावरून उचलल्यानंतर आता अभिजित दिपके अन्नत्याग आंदोलन करतायत। 2 दिवस झाले आणि हेच अभिजित दिपके आहेत ज्यांचा प्रचंड विरोध सुरुवातीला केला गेलेला आहे आणि ते आता आंदोलन करतायत, त्यावरती काय म्हणणं आहे? अभिजित दिपकेंना खरं तर आमचा पाठिंबा आहे, कारण महाराष्ट्र आणि भारत एकंदर आपण जर बघितलं तर टीईटी असेल, नीटचा पेपर असेल, सेटनेटचे पेपर असतील, हे सगळे पेपर खऱ्या अर्थानं फुटताना आपल्याला दिसत आहेत आणि हे विद्यार्थ्यांचं भविष्याचं स्वप्न आहे, हे खऱ्या अर्थानं चकनाचूर करताना हे सरकार दिसत आहे। तर खऱ्या अर्थानं हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर त्याच्यामध्ये पारदर्शकता यायची असेल तर चांगल्या सोनम वांगचुक सारख्या सरांना त्याच्यामध्ये त्यांची मतांतर ऐकून घेऊन त्यांना पाठिंबा देणं खरं तर योग्य ठरेल। अगदीच सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये तरुणाई जी काही पेटलेली आहे त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळतात। नेमकं होतंय काय? आजचं जे संसदेकडे जाणारं आंदोलन होतं ते तर ठप्प झालेच आहे, परंतु तरुण तिकडे कोणती आक्रमक भूमिका घेतात आणि इकडे जो मुकमोर्चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहेत त्याचे पडसाद काय पाहायला मिळतात हे लवकरच पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। प्रत्येक पनीर सारखं नसतं, शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा, शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।